अजब रमा राघवची जोडी। तुझ्या वडिलांना 4 खऱ्या गोष्टी सुनावल्या म्हणूनच तू हे सगळं करतोय। म्हणूनच तू फोन करून तर मला इथे पोलीस स्टेशनला बोलवलं आणि म्हणालास की सगळ्यांसमोर या, नाक घसा आणि माफी मागा माझी। बघा मी असं काही बोललेलो नाहीये इन्स्पेक्टर साहेब। मी यांच्याशी फोनवर बोलत होतो तेव्हा तुम्ही होतात ना तिथे। तुम्ही सांगा रमा मॅडमना काय झालं ते। मॅडम बरोबर बोलतायत, तूच हे सगळं फोनवर सांगितलंय त्यांना। राघव सर, दिस इज डिस्गस्टिंग। नाही हा माणूसच डिस्गस्टिंग आहे। पण तुझ्यासाठी मी जर याची माफी मागून हा एकदा शांत होणार असेल ना तर मी याचे पाय धरते। होऊ दे त्याच्या मनासारखं। हो नो, मला माफ कर, मी चुकले। तुझ्या मनात माझ्याबद्दल जो काही राग असेल ना तो तर काढून टाक प्लीज। मला इतकं ह्युमिलिएट करून झाल्यानंतर तरी आता मला त्रास देणं थांबव राघव, मला नाही सहन होत। इनफ मॉम, इनफ, प्लीज उठ तू। प्लीज मामा उठ ना, प्लीज 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 उठ प्लीज। तुला यांची माफी मागायची काही गरज नाही। राघव सर, हे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं तुमच्याकडून। हा न्याय आहे का तुमचा? मी तुम्हाला माझा एक मित्र समजत होते। मला वाटलं होतं तुम्ही जेन्युइन आहात, बट नो। माझ्या मॉमशी असं वागून आज तुम्ही माझा ट्रस्ट ब्रेक केलाय। रमा मॅडम, जे घडलंय ते वेगळं आहे आणि तुमच्या आई काहीतरी वेगळंच बोलतायत। स्टॉप इट, जस्ट स्टॉप इट। मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आता। बरं ठीक आहे ना, काय इन्स्पेक्टर साहेब, यांना इथे बोलवलं होतं या काकूंची माफी मागायला, माझी नाही। त्यामुळे आता तुम्हीच सांगा ह्यांना काकूंची माफी मागायला। काकू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। हे बघा, काकांच्या ट्रीटमेंटसाठी जे काही पैसे लागतील, जो काही खर्च होईल तो तुम्ही आम्हाला सांगा। तुम्ही काळजी नका करू। मला माफ करा, मी गाडी चालवत होते पण माझ्याकडून चुकून अपघात झाला। मला माफ करा। रमा चला, माझ्या अब्रूची जितकी लत्तर काढायची होती ना तितकी काढून झाली आहेत राघवने। रमा चला। रमा मॅडम, हो चल। रमा मॅडम, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हे आत्ता तुम्हाला कळणार नाही, कारण तुमच्या डोळ्यावर तुमच्या आईच्या प्रेमाची पट्टी आहे आणि ती पट्टी दूर होऊ देणार नाही। आपल्या माणसाला थँक्यू म्हणायचं नसतं म्हणून तुला थँक्यू म्हणत नाहीये। बट आय एम सो प्राऊड ऑफ यू। आज जी काही सिच्युएशन होती ना त्यामध्ये तू किती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी होतीस, जस्ट लाईक अ रॉक। मॉम, खरं सांगू तुला,
त्या पोलीस स्टेशन मध्ये ना मला मला खूप भीती वाटत होती, स्पेशली त्या सगळ्या मॉबची. मॉब ऑलवेज रिमेंबर, कुठलीही डिफिकल्ट सिच्युएशन येऊ दे, मी नेहमी तुझ्या सोबत असणार, ऑलवेज. लव्ह यू माय डार्लिंग, अँड आय नो दॅट. तुला माहितीये का, आज मला एक गोष्ट नव्याने पुन्हा जाणवली. कुठली? तो मॉब तरी कमी डेंजरस होता, पण राघव त्या मॉब पेक्षाही जास्त डेंजरस आहे. माझ्या हातून चुकून एक अपघात काय घडला तर राघवला मला ह्युमिलेट करण्याची अजून एक संधी मिळाली, आणि ती त्याने सोडली नाही. मी तुला मागेही म्हणाले होते की तो राघव आहे ना, त्याच्यापासून दूर राहा. तो जितका दिसतोय तितका साधा भोळा नाहीये, खोटारडा आहे तो, एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. मी सुद्धा हे राघव सरांकडून एक्सपेक्ट नव्हतं केलं. ते तुला पाया पडायला लावतील त्यांच्या असं वाटलं नव्हतं ग मला. येस, मला सुद्धा. बट मॉम, ते तर चुकीचे वागलेच आहेत, पण तू सुद्धा चुकीचीच वागलीस ना. मग तू जर का त्या काकांना आधीच सॉरी म्हणाली असतीस तर हे प्रकरण इतकं वाढलंच नसतं. मग आपण जर का त्या काकांना आधीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो तर हे सगळं झालंच नसतं ना. तरी मी तुला सतत सांगत होते की आपण त्या काकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, पण तू माझं ऐकलंच नाहीस आणि राघव सरांना तुझा इन्सल्ट करायचा पुन्हा एकदा चान्स दिलास. मग प्लीज डोंट माइंड, पण मला असं वाटतंय की पहिल्यांदा तुझा स्टँड चुकला. मग आय अंडरस्टँड, राघव सरांचं बाकी सगळं चुकलं असेल, पण तू वॉचमन काकांना सॉरी म्हणायला हवं होतंस. हे तर त्यांचं राईट होतं ना. मग मला असं वाटतंय की तू या ऍक्सिडेंटच्या केसच्या बाबतीत चुकीचा डिसिजन घेतलास. तू चुकीची वागलीस. मग प्लीज तू हर्ट नको होस ना. हे बघ, मी जेव्हा जेव्हा चुकते तेव्हा तेव्हा तू मला पॉइंट आउट करून दाखवतेस ना. आता जर का तुझी काही मिस्टेक झाली आहे तर मी सुद्धा तुला ते सांगायला हवं ना. मॉम प्लीज प्लीज डोंट मिसअंडरस्टँड ना, प्लीज मॉम. No, I completely understand you, baby. आजचा दिवस आपल्या दोघींसाठी खूपच स्ट्रेसफुल आहे नाही. माझ्या इतकी तूही दमलीच असशील. गो गेट फ्रेश, आंघोळ कर, जरा जेवण घे, बरं वाटेल तुला. चल. You also take rest, okay? आराम कर. मी चुकीची ठरले. आज रमाने मला पहिल्यांदा चुकीचं ठरवलं. मी नाही, हे त्या राघवमुळे झालंय. येस तोच आहे कल्प्रिट. आज रमाने सगळ्या सिच्युएशन मध्ये मला सपोर्ट केलेला असला तरी आता ती त्या राघवचेच विचार बोलून दाखवत होती. नाही, हे असंच होत राहिलं तर माझ्या रमाला तो राघव माझ्यापासून कायमच तोडून टाकेल. मी असं होऊ देणार नाही. काही झालं तरी मी असं होऊ देणार नाही. रमा अजून राघवपासून कायमची तुटत कशी नाहीये. राघवने पाय धरून माफी मागायला लावली. या रागाचा निखारा मी रमाच्या मनात पेटवला, पण तो हवा तितका फुलला नाहीये. पण आता एक शेवटची काडी टाकून त्याचा भडका उडवायलाच हवा, आणि तोही आत्ताच. गिरीश दिल्लीहून परत येण्याच्या आत रमा आणि राघवची मैत्री त्या आगीत जळून खाक झाली असेल. शिक्षा झाली.
हा कोणाचा आवाज आहे? मॉम हे सगळं काय चाललंय? या बायका अशा का ओरडतात? मला काहीच माहित नाही काय चाललंय हे. लावण्यात एक बहुतेक बाहेर खूप बायका जमल्यात. त्या कोण आहेत आणि अशा आरडाओरडा का करतायत? लावण्य परांजपे, बाहेर या, बाहेर या, बाहेर या. रमा चल बघूया बाहेर काय चाललंय, काय गोंधळ आहे तू. चल हा प्लीज प्लीज बाहेर नको ना जाऊस. मला खूप भीती वाटते. आपण उगाच बाहेर नको ना जायला. थांब ना तू, आपण बघूया काय ते. ओके यू जस्ट वेट हिअर. कम ऑन रमा, असं घाबरून चालणार आहे का आपल्याला? इथे घरात लपून काय होणार आहे? बाहेर काय चाललंय ते बघायला नको का? चल. आणि एक लक्षात ठेव, तुझी मॉम जगातल्या कुठल्याही संकटाला सामोरी जाऊ शकते आणि नेहमीच जाते. चल घाबरू नको. कम ऑन. अगं पण चल. लावण्य परांजपे यांना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. लावण्य परांजपे हाय 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 हाय. लावण्य परांजपे हाय 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 हाय. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? काय हवंय काय तुम्हाला? आम्ही अन्यायमुक्ती सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही एका गरीब वॉचमनवर अन्याय केला, त्याचा ऍक्सिडेंट करून तिथून पळून निघालात. खरं आहे ना? बोला लावण्य परांजपे, खरं आहे ना? आणि हो, कुठलाही गुन्हा केला की पैसे फेकून सुटाल असं वाटलं का तुम्हाला? पण आम्ही हे खपवून घेणार नाही. तुम्हाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मॉम ऐक ना, मी ह्यांच्याकडे बघते, तू ह्यांच्याकडे लक्ष नको देऊस प्लीज. चल ना तू. थांब म्हणते ना, थांब. लावण्य परांजपे हाय 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 हाय. यांना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मॉम थांब मॉम, मी बघते. यांना शिक्षा झालीच पाहिजे. एक मिनिट थांबा. बघा मॉम कडनं चुकून घडलंय सगळं आणि मी ऑलरेडी माफी मागितली आहे ना. तुम्ही प्रकरण आणखी वाढवू नका प्लीज प्लीज. एवढा मोठा ऍक्सिडेंट करून हे माफी मागताय? अहो यांच्यावर केस कशी नाही झाली? सांगा, कोणाला पैसे चारले तुम्ही? बोला ना, बोला. कोणाला पैसे चारले तुम्ही? लावण्य परांजपे हाय हाय. लावण्य परांजपे हाय 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 हाय. यांना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. प्लीज जरा थांबा तुम्ही प्लीज. नाही तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. मी हात जोडतो तुमच्या पुढे. झाल्या प्रकाराबद्दल मला खूप दुःख आहे. ते राघव पुरोहितने मला त्याच्या पाया पडायला लावून माझा आधीच खूप अपमान केलाय. मी खूप ह्युमिलिएट झाले आणि मला नाही सहन होत आहे आता. मी हात जोडते, पाया पडते. स्टॉप, खरंच पाया पडते मी. मॉम प्लीज जॉब राईट मॉम प्लीज. आम्ही आता काही ऐकणार नाहीये. तुम्हाला कायदा शिक्षा देणार नसेल तर आम्ही शिक्षा देऊ. हो आम्ही शिक्षा देऊ. हे बघा शांत व्हा. लावण्यताईंनी हा अपघात मुद्दामून केला नाहीये. पण तिथून पळायला मुद्दामच ना. तुम्ही या अशा घोषणा देत राहिलात ना तर हे प्रकरण अजून चिघळेल. मी प्लीज तुम्हाला विनंती करते, तुम्ही कायदा हातात नका घेऊ. या मूर्ख पवित्राला माहित नाहीये की या बायकांना मीच बोलवते. पण आता हिने सगळ्यांना शांत केलं तर रमा समोर हे प्रकरण आणखीन पेटणार कसं? थांबा गा. या बाईला चांगली अद्दल घडलीच पाहिजे. चला गा. मम्माने काही नाही केलं. प्लीज तिला त्रास देऊ नका. प्लीज सोडा तिला प्लीज.
काही केलं नाही कसं? अहो ते वॉचमॅनला उडवून देताना लाज नाही वाटली का यांना? ही इतकी निष्ठुर बाई आहे ना की त्यांचा ऍक्सिडेंट करून पळून गेलीये. तो ऍक्सिडेंट माझ्या ममाने नाही, मी केला. हे बघा, इथून पुढे तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही मला करा. माझ्या मम्माला काही त्रास नाही द्यायचा. प्लीज प्लीज सोडा तिला, प्लीज सोडा. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. लावण्य पाहिजे. काय काय चाललं काय? लावण्य ते मम्मा मम्मा मम्मा. लावण्या, या बायकांनी तुझ्या तोंडाला काळं फासलं असं केलंस काय तू? गिरीश गिरीश गिरीश, मी तुम्हाला सगळं सांगते, तुम्ही चला आतमध्ये चला. नाही नाही थांब, जे काय प्रकरण आहे इथेच निस्तरू दे मला. आणि सिक्युरिटी कुठे आहेत? राजू कुठे आहे? राजू नेमके ते नाहीयेत, त्यामुळे ह्या सगळ्या बायका अशा डायरेक्ट घरापर्यंत आल्या. ओ गॉड, गिरीश लवकर आला. आता माझा सगळा प्लॅन फिसकटणार. एक मिनिट, मला सांगा जरा नक्की झालं काय? आम्हाला वाटलं होतं ह्या बाईंनी त्या वॉचमॅनला रस्त्यावरून उडवलं आणि पळून गेल्या, पण आता आम्हाला कळतंय की हा ऍक्सिडेंट त्या मुलीने केला होता. प्लान तर फिसकटला, तरी आता या मूर्ख बायका इथे बोलत का थांबल्यात? रमा, हे बघा गिरीश, ताई हे बघा, हा अपघात घडला तेव्हा मी शहरात नव्हतो, मी बाहेर गावी गेलो होतो. पुढे जे घडलं ते घडलंच नसतं, ते मी नाही थोपवू शकलो, यासाठी मी हात जोडून तुमची माफी मागतो. हे बघा, तुम्ही मध्ये पळतायत म्हणून जातोय आता आम्ही, पण तुमच्या मुलीने जे काही केलं ते बरोबर नाही केलेलं आहे. निघतोय आम्ही, चला ग. इतक्या दिवसांनंतर घरी आलो, काय बघायला मिळावं? वाव, व्हॉट अ ब्रिलियंट वेलकम. गिरीश गिरीश ऐका. मम 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 तू ओके आहेस ना मम? प्लीज प्लीज आज चल मम्मा, प्लीज चल. थांब रमा, कुठे चाललीस? तू आणि तुझी मॉम या घरामध्ये मला आन्सरेबल आहात, हे विसरू नकोस. आता बाहेर जो काय प्रकार मी बघितला त्याचं मला एक्सप्लेनेशन हवंय. लावण्या, काय म्हणत होत्या त्या बायका? तू ऍक्सिडेंट केलास आणि पळून गेलीस. हे बघ डॅड, जे काही झालं ना त्यात मॉमची काही चूक नाहीये. तर तो ऍक्सिडेंट माझ्याकडून झालाय, तेव्हा तू सगळं मला बोल. हेच करत राहा तुम्ही दोघी. हा, एकमेकींच्या साथीने रोज नवीन 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 चुका करत राहा तुम्ही दोघी. पण डॅड, मी ना. शट अप. बघ बघ आपल्या मॉमची अवस्था बघ जरा. यासाठी फक्त आणि फक्त हीच जबाबदार आहे. लावण्याची आरशात जाऊन जरा आपला चेहरा बघा प्लीज. जा जा जा. गिरीश परांजपेच्या बायकोच्या तोंडाला आज काळं फासलं गेलं. वा वा वा. ही वेळ तुझ्यामुळे आलेली आहे लावण्या. तुझ्या बरोबर राहून राहून रमा सुद्धा तुझ्यासारखीच होईल. पवित्र, अगं या दोघींची जी लक्षणं आहेत ना, म्हणजे आज त्या बायका त्यांचा मोर्चा घेऊन फक्त आपल्या दाराशी आल्या, तेवढ्यावरतीच निभावलं हे आपलं नशीब. आणि ही मुलगी निर्लज्जपणे कबुली जबाब देते. ऍक्सिडेंट हिनेच केला म्हणून लाज पण नाही वाटली. मासा गिरीश, तुला जे काही बोलायचं ना ते तू मला बोल. रमाला यात उगाच मध्ये खेचू नकोस. हा, नाही लावण्या, तुझ्याशीच बोलण्याची गरज आहे, कारण या सगळ्याच्या मुळाशी तूच आहेस. चल. डॅड प्लीज तू चिडू नकोस ना, प्लीज शांतो, प्लीज नको ना चिडूस. नाही रमा बेटा, माझा राग तो अजून बघितलेलाच नाही.
लावण्या तू जर आज चल, मला तुझ्याशी एकटीशी बोलायचंय. चल चल. प्लीज थांब ना, चिडू नकोस ना प्लीज. आता काय होईल? डॅड तर खूप चिडलाय. रमा, हे बघ, तू काळजी करू नकोस. डॅडचा राग शांत झाला ना की आपण बोलूया त्यांच्याशी एकदा.